हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचं विधान, यंदा काय होईल हे ब्रह्मदेव आले तरी सांगू शकणार नाहीत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला। मोदींनी नाकारलं तरी सुद्धा आरोप खोलवर रुजला होता। भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळ यांना आवरा, त्यांच्या वयाचा आदर करतो, पण भाजपाबद्दल उठसूट बोललेलं सहन करणार नाही। निलेश राणे यांचा इशारा। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? अजित पवारांची नार्को टेस्ट करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी। सुप्रिया सुळे यांच्यामुळे आमच्यासारखे लोक पक्ष सोडून जात आहेत। सुळेंच्या बाजूच्या लोकांकडून कारस्थानं, सोनिया दुहान यांचा गंभीर आरोप। जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगेंना एसीबीकडून समन्स। 2022च्या प्रकरणात राजेंद्र घाडगे यांना एसीबीकडून समन्स। राजेंद्र घाडगे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नातेवाईक। अपघातावेळी पोर्श कारमध्ये बिल्डर पुत्रासह एका आमदाराचाही मुलगा होता का? गाडीतून उतरलेला तो मुलगा कुणाचा हे स्पष्ट करा। नाना पटोले यांची मागणी। तर पटोलेंच्या दाव्यानुसार अपघात प्रकरणामध्ये आमदार पुत्र आणि मंत्रीही सामील। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय। पुणे विद्यापीठ परिसरामध्ये गांजा पकडल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप। सुषमा अंधारे, रवींद्र धंगेकर यांची कुलगुरूंकडे तक्रार। संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। विद्यापीठाची माहिती। 4 जूनला मोदी जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार, लालू प्रसाद यादव यांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।